समास 6वा. वायुस्तवन. श्रीराम धन्य धन्य हा वायुदेव, याचा विचित्र स्वभाव. वायो करिता सकळ जीव, वर्तती जणी. हा वायुदेव खरोखरच धन्य धन्य आहे. याचा स्वभाव जरा विचित्र आहे. या वायेमुळेच या जगात सर्व जीव जगत असतात. वायो करिता श्वासोश्वास, नाना विद्यांचा अभ्यास. वायो करिता शरीरास, चळण घडे. वायूमुळेच जीवांना श्वासोश्वास करता येतो, नाना विद्यांचा अभ्यास करता येतो. वायूमुळेच शरीरास चलनवलन घडते. चळनवळन, प्रसारण, निरोधन आणि आकोचन. प्राण अपान व्यान दान, समान वायू. चलन वलन प्रसारण, निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूमुळे होते. शरीरात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 मुख्य प्राण आहेत. यांच्या रूपाने वायूच माणसाच्या शरीरात वावरतो. नागकूर्म कर्कश वायो, देवदत्त धनंजयो. ऐसे हे वायोचे स्वभावो, उदंड असती. नाग, कूर्म, कृकळ, देवदत्त आणि धनंजय हे 5 उपप्राण आहेत. अशा रीतीने वायूचे स्वभाव उदंड आहेत. वायो ब्रह्मांडी प्रकटला, ब्रह्मांड देवतास पुरवला. तेथुनी पिंडी प्रगटला, नाना गुणे. प्रथम वायू ब्रह्मांडात प्रगटला. तेथे ब्रह्मादी अनेक देवता त्याने निर्माण केल्या. नंतर तो अनेक प्रकारांनी पिंडात प्रकटला. स्वर्गलोकी सकळ देव, तैसेची पुरुषार्थी दानव. मृत्युलोकीची मानव, विख्यात राजे. स्वर्गलोकातील सर्व देव तसेच पुरुषार्थी असे दानव, मृत्युलोकातील मानव आणि इतर प्रख्यात राजे. नरदेही नाना भेदे, अनंत भेदाची श्वापदे. वनचरे जळचरे आनंदे, क्रीडा करीती. नरदेहातील अनेक भेद, अनंत भेदाची श्वापदे, वनचर, जलचर प्राणी वगैरे या वायूमुळेच आनंदात क्रीडा करीत असतात. त्या समस्तांमध्ये वायू खेळे, खेचर कुळ अवघे चळे. उठती वन्हीचे उबाळे, वायो करिता. या सर्वांमध्ये वायू खेळत असतो. सर्व पक्ष्यांचे समुदायही वायूमुळेच उडतात, हालचाल करतात. आगीचे लोळही वायूमुळेच उठतात. वायो मेघाचे भरण भरी, सवेस पिटून परते सारी. वायो ऐसा कारबरी, दुसरा नाही. वायूच मेघांना आकाशात भरतो, नंतर स्वतःच त्यांना झोडपून दूर सारतो. वायूसारखा कारभारी दुसरा कोणी नाही. परी ते आत्म्याची सत्ता, वर्ते शरीरी तत्वता. परिव्यापकपणे या समर्था, तुलना नाही. शरीरातील वायू हा अंतरात्म्याचा सत्तेत आहे, त्याच्या इच्छेनुसार वागत असतो. पण बाहेरील वायू व्यापक आणि स्वतंत्र असल्याने त्याच्या सामर्थ्याला मर्यादाच नसते. गिरीहून दाट फौजा, मेघ उठिले लोक काजा. गर्ज गरजो तडक विजा, वायो बळे. पर्वताच्या शिखरावाचून मेघांच्या दाट फौजा लोकांच्या कल्याणासाठी वायूच एकत्रित करतो. वायूच्या बळानेच मेघ गर्जना करू लागतात, विजा तडकू लागतात. चंद्र सूर्य नक्षत्रमाळा, ग्रहमंडळे मेघमाळा. ये ब्रह्मांडी नाना कळा, वायो करिता. या ब्रह्मांडातील चंद्र, सूर्य, नक्षत्रमाला, ग्रहमंडले आणि मेघमाला इत्यादी नाना कळा वायूमुळेच होतात. ये कवटले ते निवडेना, कालवले ते वेगळे होईना. तैसे हे बेचाट नाना, केवी कळे. वायूमुळेच पंचमहाभूते एकवटतात, ती वेगळी निवडून काढता येत नाहीत. त्यांचे मिश्रण झालेले असते.
ते वेगळे होऊ शकत नाही. याप्रमाणे हा सगळा गुंता झालेला असतो. तो कसा कळणार? वायो सुटे सरासारा, असंभाव्य पडती गारा. तैसे जीव हे नीरा, सरीसे पडती. मोठा सोसाट्याचा वारा सुटला की असंभाव्य गारा पडू लागतात. तसेच त्या पाण्याबारावर अनेक जीवही पडतात. वायू रूपे कमळकळा, तोची आधार जळा. तया जळाच्या आधारे भूगोळा, शेषे धरिले. कमळाला जसा देठाचा आधार असतो, तसा जल, भूगोल आणि शेष इत्यादींना वायूचा आधार असतो. शेषास पवनाचा आहार, आहारे फुगे शरीर. तरी मग घेतला भार, भूमंडळाचा. वायू हा शेषाचा आहार आहे. त्या वायूने शेषाचे शरीर फुगते आणि मग ते भूमंडळाचा भार सहन करू शकतो. महांकुरमाचे शरीर भले, नेणो ब्रह्मांड पालथे घातले. एवढे शरीर ते राहिले, वायोचेनी. महाकर्माचे शरीर भले मोठे असते, त्याच्याकडे पाहिले की ब्रह्मांडच जणू पालथे घातले आहे की काय असे वाटते. ते एवढे प्रचंड शरीर वायूमुळेच राहते. वारा हे आपुले दंती, पृथ्वी धरिले होती. तयाची एवढी शक्ती, वायू बळे. वराहाने आपल्या दाढांवर पृथ्वी धारण केली होती. त्याला वायूच्या बळानेच एवढी शक्ती लाभली होती. ब्रह्मा विष्णू महेश्वर, चौथा आपण जगद्देश्वर. वायू स्वरूप विचार, विवेकी जाणती. ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि चौथा स्वतः जगदीश्वर हे सर्व वायू स्वरूपच असतात. हा विचार विवेकी जाणतात. 33 कोटी सुरवर, 88 सहस्र ऋषीश्वर. सिद्ध योगी भारे भार, वायो करिता. 33 कोटी देव, 88,000 ऋषीश्वर, सिद्ध आणि भारंभार योगी हे सर्व वायुरूपच असतात. 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडिणी. 8 कोटी भूतखाणी, वायो रूपे. 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडा आणि 3.5 कोटी भूतयोनी ही सर्व वायुरूपच असतात. भूते देवते नाना शक्ती, वायो रूप त्यांच्या व्यक्ती. नाना जीव नेणो किती, भूमंडळी. भूते दैवते नाना शक्ती यांचे देह वायुरूपच असतात. या भूमंडळावर असेच किती वायुस्वरूप जीव आहेत ते कोण जाणणार. पिंडी ब्रह्मांडी पुरवला, बाहेर कुंचकास केला. सकळा ठाई पुरवला, समर्थ वायू. पिंड ब्रह्मांडाला पुरण बाहेरून आवरण करण्यास गेला आहे. असा हा वायू समर्थ असून सर्वांठाई पुरून उरला आहे. ऐसा हा समर्थ पवन, हनुमंत जयाचा नंदन. रघुनाथ स्मरणी तन्मन, हनुमंताचे. अशा या समर्थ वायूचा पुत्र हनुमान आहे. त्या हनुमंताचे तन्मन रघुनाथाच्या स्मरणात लागलेले आहे. हनुमंत वायोचा प्रसिद्ध, पित्या पुत्रास नाही भेद. म्हणून दोघेही अभेद, पुरुषार्थविषयी. हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र असून पिता पुत्रात भेद नाही, म्हणून पुरुषार्थाच्या बाबतीत दोघेही समान आहेत. हनुमंतास बोली जे प्राणनाथ, येणे गुणे हा समर्थ. प्राणे विण सकळ व्यर्थ, होत जाते. हनुमंताला प्राणनाथ म्हणतात. यावरून त्याचे सामर्थ्य किती आहे हे कळून येते. एक प्राण नसेल तर सर्व व्यर्थच जाते. मागे मृत्यू आला हनुमंता, तेव्हा वायो रोधला होता. सकळ देवास अवस्था, प्राणात मांडले. पूर्वी सूर्यबिंब ग्रासण्यास गेला असता हनुमानाला इंद्राचे वज्र लागून मूर्छा आली. तेव्हा हनुमंताचा मृत्यूच ओढवला असता,
पण वायूने सर्वांच्या प्राणांचा निरोध केला आणि त्यामुळे सर्व देवांची प्राणांत अवस्था झाली. देव सकळ मिळून केले वायूचे स्तवन, वायो प्रसन्न होऊन मोकळे केले. तेव्हा सर्व देवांनी मिळून वायूचे स्तवन केले. वायने प्रसन्न होऊन सर्वांना मोकळे केले. म्हणून प्रतपी थोर हनुमंत ईश्वरी अवतार, याचा पुरुषार्थ सुरवर पाहची राहिले. म्हणून असा हा थोर प्रतापी हनुमान म्हणजे ईश्वरी अवतारच आहे. सर्व देव थक्क होऊन याचा पुरुषार्थ पाहतच राहिले. देव कारागृही होते हनुमंते देखिले अवचिते, संहार करुनी लंके भोवते विटंबून पाडिले. देव रावणाच्या कारागृहात होते हे हनुमंताने पाहिल्यावर त्याने अकस्मात अनेक राक्षसांचा संहार करून यांची विटंबना करून त्यांना लंकेभोवती फेकून दिले. उसणे घेतले देवांचे, मूळ शोधिले राक्षसांचे, मोठे कौतुक पुच्छकेताचे आश्चर्य वाटे. रावणाने देवांना दिलेल्या कष्टाचे हनुमंताने उट्टे काढले. त्याने राक्षसांची पाळेमुळे खणून काढली. या पुच्छकेतूच्या पराक्रमाचे मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटते. रावण होता सिंहासनावरी, तेथे जाऊन ठोसरे मारी, लंकेमध्ये निरोध करी उदकैचे. रावण सिंहासनावर बसला असता तेथे जाऊन हनुमंताने त्यास ठोसे मारले. लंकेमध्ये त्याने निरोध केला. त्यामुळे तेथे उदक मिळेनासे झाले. देवास आधार वाटला मोठा पुरुषार्थ देखिला, मनामध्ये रघुनाथाला करुणा करीती. त्याचा तो मोठा पराक्रम पाहून देवांना आधार वाटला. त्यांनी मनामध्ये रघुनाथाला करुणेने आळविले. दैत्य अवघे संहारिले, देव तत्काळ सोडिले, प्राणी मात्र सुखी झाले त्रैलोक्यवासी. तेव्हा यांनी सर्व दैत्यांचा संहार केला. देवांना तात्काळ कैदेतून सोडविले आणि त्रैलोक्यातील सर्व प्राणी मात्रांना सुखी केले. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वायोस्तवन निरूपण नाम समास 6वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे वायोस्तवन निरूपण नाम समास 6वा समाप्त.